ना? तुम्ही मनाने उपवास करायला लागले का हो? तुम्ही घरी गेल्यावर मनाने प्रार्थना करता का हो? तुम्ही मनाने वचन वाचता का हो? करता का ह्या गोष्टी? मनाने करत नाही. तर की रोमकरास पत्रामध्ये पौल म्हणतो माझ्या देहात चांगलं बसत नाही. हालेलुया. मी चांगलं करू इच्छित आहे पण माझ्याच्याने होत नाही. रोम 7 मध्ये खूप छान म्हटलंय. म्हणजे आमच्या देहात चांगलं काहीच बसत नाही. बसतं का? हालेलुया. हालेलुया. जोपर्यंत देवाचा आत्मा आम्हाला शिकवत नाही तोपर्यंत आम्ही शिकत नाही. हालेलुया. 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 तुम्ही आठवड्याभर प्रार्थना करू नका. हालेलुया. हालेलुया. तुमचं जीवन कसं होईल? कसं होईल? बेचैन राहील. तुमचं जीवन कसं राहील? दुःखी राहील. तुमचं जीवन अस्वस्थ राहील. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आनंद राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये शांती राहणार नाही. पण ज्या वेळी तुम्ही रोज बायबल वाचणार, वचन वाचणार, प्रार्थना करणार, तुमच्या जीवनामध्ये एक वेगळा निराळा आनंद निर्माण होतो. काय निर्माण होतो? आनंद. आज तुम्ही उपवासात आहे. उपवास धरू नका. फक्त 12 वाजेपर्यंत उपाशी राहून दाखवा. काय होईल? बैल थरथर कापू. बरोबर आहे? काय होईल? काळावटी. काय होईल? चक्र येते. म्हणजे उपवास न धरल्यानंतरची गोष्ट सांगते मी. हालेलुया. म्हणजे तो आत्मा चालवत नाही. आज आत्मा चालवत आहे, आम्ही उपवास धरतोय, पण देवाचा आत्मा मला ती शक्ती, ते सामर्थ्य पुरवते प्रिया. हालेलुया. म्हणजे आमच्या देहामध्ये जे काही देवाचा आत्मा करायला लावतो ते परमेश्वराचा आत्मा म्हणतो ते सगळे देवाचे पुत्र आहेत. हालेलुया. हालेलुया. तुम्ही मी कोण आहोत? जोरात कोण आहोत? ज्यांना ज्यांना देवाचा आत्मा चालवते ते देव पुत्र आहे. हालेलुया. हालेलुया. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही. हालेलुया. आधी आम्हाला थोड्या गोष्टी भीती वाटायची. बरोबर आहे? आजाराची भीती, गरिबीची भीती, शापाची भीती, काहीतरी संकट येण्याची भीती, अंधाराची भीती, पालीची भीती, वेगवेगळ्या प्रकाराची भीती मनात होती. का? देवाचा आत्मा आमच्यामध्ये कार्य करत नव्हता. हालेलुया. जिथं देवाचा आत्मा आहे तिथं काय आहे? धैर्य, सामर्थ्य. भीती येणार का? हालेलुया. एखाद्या मृत्यूजवळ जरी बसलं तुम्हाला भीती वाटेल का? कब्रस्तानात जरी नेऊन उभं केलं तुम्हाला भीती वाटेल का? नाही वाटणार का? तुमच्यामध्ये ते धैर्याचा आत्मा कोणी दिला? पवित्र आत्मेने, वचनाने त्याने तुम्हाला धैर्य, सामर्थ्य दिले. तुम्हाला भीती वाटेल का? नाही वाटेल. आज तुम्ही 1 घंटा प्रार्थनाच करू नका. मला बेचैनी. कशाची भीती वाटेल? देवापासून दूर जाण्याची भीती वाटेल. हालेलुया. 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 देवापासून दूर जाण्याची भीती. प्रार्थना केली तर काहीतरी हरवल्याची भीती, काहीतरी गमावल्याची भीती. पण ज्या वेळी तुम्ही प्रार्थना करता, वचन वाचता, देवाच्या सामर्थ्याने वाचता, धैर्य, सामर्थ्य, प्रीती, अनुग्रह, शांती, आनंद तुमच्यामध्ये निर्माण होता. हालेलुया. आधी आम्ही आनंद कशा शोधत होतो? उदाहरणार्थ जगिक तेच उदाहरणार्थ आम्हाला पिक्चर पाहण्यात आनंद होता, आम्हाला सिरियल पाहण्यात आनंद होता, आम्हाला कोणीतरी पैसे दिले त्याचा आनंद होता, आम्हाला लाख रुपयाचा आनंद होता, आम्हाला सोनं मिळवण्याचा आनंद, आम्हाला चांगले चांगले कपडे मिळवण्याचा आनंद. म्हणजे आमचा आनंद हा जगिकतेचा होता. हालेलुया. आता त्या गोष्टी तुम्हाला दिल्या तरी तुम्ही काय करत? पवित्र आत्मा मला मिळाला. आनंद कशाचा आहे? अभिषेकाने मला भरायचंय, मला वरदानाने भरायचंय, मला दृष्टांताने भरायचंय, मला परमेश्वराने प्रगटीकरण दाखवलं पाहिजे, मला वरदान मिळालं पाहिजे, मला आरोग्याचं वरदान मिळालं पाहिजे. म्हणजे आज तुमची भूक कोणाकडे आहे? प्रभू येशू जे कृत्य करत होता, जे चमत्कार करत होता, ते माझ्याद्वारे प्रभूने केलं पाहिजे याची उत्सुकता तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. 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 उदाहरणार्थ तुम्ही कोणासाठी प्रार्थना करताय, त्याला आरोग्य मिळालं, किती आनंद बना. तुम्हाला इतका आनंद होईल, ओ ताई मी प्रार्थना केली, त्या समोरच्या व्यक्तीला आरोग्य मिळालं. काय तो आनंद? गगनात मावणार. हालेलुया. आणि तो आनंद तात्पुरता असतो का? तो आनंद बहु
दिला परमेश्वराने. हालेलुया. आणि त्या दृष्टांत म्हणजे देव आम्हाला काहीतरी दाखवतो आणि बोलतो, म्हणजे आमचं कॉलिंग काय आहे हे दृष्टांताद्वारे आमच्याशी सांगतो. हालेलुया. एक छोटं उदाहरण सांगते. उदाहरण आहे मनीषाचं उदाहरण देते. मनीषाला एक दृष्टांत दिला, खूप सुंदर दृष्टांत होता तो. एक विहीर आहे आणि त्या विहिरीत पाणी आहे. हालेलुया. विहीर आहे आणि त्या विहिरीत पाणी आहे आणि तिची सासू त्या विहिरीत पडली, आई त्या विहिरीत पडल्या. हालेलुया. पण तेव्हा ज्या पडल्या पण त्यांच्यामध्ये भीती नव्हती. आई जेव्हा विहिरीत पडल्या त्यांच्यामध्ये कोणीतरी वाचवावं म्हणून धडपड नव्हती. ते आतून आवाज देतात, घाबरू नका, मी बरोबर वर येते. हालेलुया. 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 घाबरू नका, मी बरोबर वर येते. म्हणजे त्यांच्यामध्ये ते धैर्य होतं, कारण की ती विहीर म्हणजे त्याचं भवन आहे, पाणी म्हणजे त्याचा पवित्र आत्मा आहे. हालेलुया. मी एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगते, नोहाच्या काळातलं उदाहरण. हालेलुया. नोहाच्या काळामध्ये जे तारवात होते ते वाचले का बाहेरचे लोक वाचले? कोणते वाचले? बघा बघा, जे तारवात होते तेच वाचले, जे बाहेर होते ते वाचले वाचले वाचले. आई विहिरीत पडल्या होत्या, वाचल्या. ती विहीर म्हणजे त्याचं भवन. आम्ही कधी कधी यायला कंटाळा करतो, पण जे आत आहे ते सुरक्षित आहे. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला आमंत्रण देत नाही या चर्चला, पण जे आत आहे ते सुरक्षित आहे, कारण की ते देवाच्या सामर्थ्याने भरून सुरक्षित आहे. हालेलुया. आज जगाच्या लोकांमध्ये ओढा आहे का? ते सुरक्षित नाही. तुम्ही काय आहात? सुरक्षित आहात का? तुम्ही आत आहात. हालेलुया. आतले वाचले, बाहेरचे बुडाले. हालेलुया. नाश पावले. आज तुम्ही सुरक्षित आहात, तुम्ही त्याच्या भवनात आहात. हालेलुया. त्या दृष्टांतामध्ये असं होतं की प्रभू जातो वाचवायला, जग वाचू शकत नाही. जर एकदा देवाने हातात धरलं तर देवच वाचतो. हालेलुया. जग तारू शकत नाही, मनुष्य तारू शकत नाही, पण एकदा परमेश्वराने तारलं, संपली गोष्ट. हालेलुया. मग मरण टाळलं त्याने. हालेलुया. 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 प्रभू धावायला जातो, वाचवायला जातो, पण त्याच्या अगोदरच देवाचा आत्मा येऊन देव उतरून त्यांना काय करतो? हालेलुया. हा एक दृष्टांत आहे. त्या दृष्टांचा अर्थ आहे की भिवू नको, तुझ्या प्रत्येक कुटुंबातल्या लेकरांना मी तारणार आहे. हालेलुया. त्या दृष्टांताचा अर्थ काय माहितीये का? तुझ्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीला मी तारणार आहे, भिवू नको. हालेलुया. हालेलुया. आज जगाच्या रीतीने आम्ही काय म्हणणार, बाई विहीर म्हणजे काहीतरी संकट आहे का? पाणी म्हणजे सांग नाही. पाणी म्हणजे ते चिन्ह आहे. पाणी म्हणजे एक चिन्ह आहे पवित्र आत्म्याचं. तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये सुरक्षित आहात, तुम्ही पाण्यामध्ये सुरक्षित आहात, आणि ते पाणी तुम्हाला अनंत काळाचं सुख देतं. पाण्याचा एक गुणधर्म आहे, बॉटल मध्ये टाकलं तर बॉटलचा आकार घेतो, तर ते शुद्ध करतो. बॉटल शुद्ध करतो. गंगाळात घ्या, गंगाळात पण कचरा खाली जातो, पाणीवर उत्तळ होतो, शुद्ध होतो. म्हणजे पाण्याचा गुणधर्म आहे, प्रत्येक परिस्थितीमध्ये तो त्याचं गुणधर्म विसरत नाही, स्वच्छतेचा. हालेलुया. आम्हाला हेच करायचं, मनातलं कुटुंब बाहेर काढायचं. ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत देवाच्या कोणत्याही गोष्टी न विसरता तो गुणधर्म आमच्यामध्ये पाहिजे. कोणता? प्रीतीचा. कोणता? कोणता? विशाल आणि विठू. जशी ख्रिस्ताने माझी क्षमा केली तसं मला माझ्या बायकोची क्षमा करायची. बरोबर आहे ना? विशाल आणि मिठ्या. जशी ख्रिस्ताने माझ्यावर प्रीती केली तशी मला माझ्या पत्नीवर प्रीती करायची. जर त्यांच्या नाशास मी कारण असेल तर प्रभू मला क्षमा कर. तू माझ्यावर प्रीती केली, मलाही त्यांना क्षमा करायची, मलाही त्यांना संधी द्यायची, सुधारण्याची. कुठं सुधारतील त्या? त्यांच्या गावात सुधारतील का? विशाल वरती बघ, त्यांच्या गावात सुधारतील त्या?
सुधरतील का? सुधरतील का मिठ्या? नाही. तुमच्या धाकाने तरी त्या सुरक्षित भवनात राहतील आणि आत्मा त्यांना काय करेल? पवित्रतेत चालेल. बरोबर आहे? बरोबर आहे. आम्हाला काय करायची? जोरात पाण्याचा गुणधर्म मला घ्यायचा आहे. पाणी म्हणजे पवित्र आत्मा. त्याचा गुणधर्म काय? पाण्याचा गुणधर्म स्वच्छता, पवित्रता करणं. पवित्र आत्मा ज्याला उतरतो त्याला पवित्र करण्यासाठी. नीतिमानामध्ये पवित्र आत्मा येत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी काहीतरी नीतिमान आहे म्हणून पवित्र आत्मा माझ्यात आला नाही. हे मनातलं फॅट काढून टाका की मी खूप विशेष आहे म्हणून आत्मा माझे कुठं नाही. तुला बदलण्यासाठी तुझ्या हालेलुया. तुझ्यात गर्व आहे ते काढण्यासाठी, तुझ्यात गमेंट आहे काढण्यासाठी, तुझ्यामध्ये मी पण आहे काढण्यासाठी, तुझ्यामध्ये राग आहे काढण्यासाठी. पवित्र आत्मा कोणात येतो? कोणात येतो? पाप्याला तारणार. बोला बोला. पाप्याला तारवायस, पवित्र करावायस पवित्र आत्मा येतो. हालेलुया, हालेलुया. मनात कधीच आणू नका मी लय नीतिमान आहे म्हणून पवित्र आत्मा माझ्यात आला नाही. मी खूप पापी होते. माझं पापाचं तारण करण्यासाठी मला पवित्र आत्मा. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रियानो आम्हाला त्या गुणधर्माने जायचंय. पवित्र आत्म्याचा गुणधर्म आहे प्रीती करणं, प्रीतीत राहणं, प्रीती सहनशील, क्षमाशील, हेवा करत नाही, बडाई मारत नाही, पुशारकी मारत नाही. प्रीतीचा एक गुणधर्म आहे नम्रता. हालेलुया. बरोबर आहे. मला मान द्यावा, नो. मला रिस्पेक्ट द्यावा, नो. मला आदर द्यावा, नो. जर आमच्या मनात येत असं मला नाही आमंत्रण दिलं, मला नाही बोलवलं, तुझ्यात गर्व आहे, आधी बाहेर काढ, नाश पावशी. हालेलुया, हालेलुया. मला सन्मान द्यावं, सन्मान फक्त प्रभू येशूचाच व्हायला पाहिजे. मला नाही आदर दिला, नका का द्यायला. तुझ्यातला घमेंडाचा दुष्ट आत्मा काय कर, ज्याच्या मनात असं येतं मला नाही रिस्पेक्ट दिला, तू आताही कुठं आहेस? सैतानाच्या हवाली. तुझ्यात काय आहे? गर्व आहे. तुला काय बनायचे? आधी काय बनायचे? काय बनायचे? मला नम्र बनायचे. जर माझ्यात मन येते, मला मान द्यायचा आहे, डिलेट कर. मी मानास योग्य नाही. मानस कोण योग्य आहे? कोण योग्य आहे? मला मानाची गरज नाही, मला सन्मानाची गरज नाही. माझं मान कोणाकडे? कोणाकडे? मला रिस्पेक्ट द्यावा विशेष काही नाही, मला विचारावं विशेष नाही. डोक्यातून काढा, बुद्धीतून काढा. मला विचारलं पाहिजे, मला विचारलं पाहिजे, मला मान दिला पाहिजे. डिलेट कर. सैतान तुला त्या गोष्टी टाकत नाही. हालेलुया. जर तुला पवित्र आत्म्याने भरायचं तर प्रभूला म्हणायचं मला नम्र बनव, मला सामर्थ्यशाली बनव, रिकामी होशील तर तो बरोबर तुला बनव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय म्हणत आहे? कारण पुन्हा भीती बाळगावी असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण आब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. कोणता आत्मा मिळाला आहे? तुम्हाला दत्तक घेतलं येशूने. तो हक्क तुम्हाला देण्यासाठी त्याच्या रक्ताने विकत घेतलेले आहोत. त्याच्या रक्ताने विकत घेतलेलं. कोणी घेतलं आपल्याला दत्तक? आब्बा बाप्पा म्हणण्यासाठी दत्तकपणाचा आत्मा कोणी दिलाय? हालेलुया, हालेलुया. असा दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरं आहोत. काय साक्ष देतो? देवाच आहे. काय साक्ष देतो? मला नका का विचारा नाही. जगाचा बाप म्हणतो मी त्याचं लेकरू, बस याच्यात पूर्ण आहे माझं. हालेलुया, हालेलुया. मला कोणी विचारलं नाही, मला भाकर नाही दिली चालल. मला प्रभूने एक गोष्ट शिकवली, माझी योग्यता नाही, मला खरंच तो गोष्ट मला खूप आवडते. एक लग्नाचं आमंत्रण आहे, बायबलमध्ये आहे गीतेमध्ये, की तुला जर लग्नाचं आमंत्रण दिले, जर तुला कुठं आमंत्रण दिले, पहिलेच जाऊन पदावर बसू नको. कुठं बस? खाली बस. कुठं बस? कुठं बस? खाली बस. कदाचित तुझ्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ असेल ती जागा त्याच्यासाठी असेल. न जाणो ते लोक तुला म्हणतील खाली बसायची तुमची जागा नाही. अपमान होण्यापेक्षा काय तर आधी
जर तुझा सन्मान होण्याचा असं त्या खालून तुला काय म्हणत नाही नाही तुम्ही वर बसा ना. आधी मान शोधू नको, आधी नम्रता शोध. योग्य वेळी तुझा मान करा. हालेलुया हालेलुया. मला कुठं पण मीटिंगला बोलवलं ना तुम्ही आधी शेवट बसते. कुठं पण कोणत्या पण चर्चमध्ये मी शेवट बसते. पण तेव्हा नाही नाही सिस्टर समोर या ना तुमची गाडी समोर आहे का. तो मान आम्हाला देऊ देतो. मान आम्हाला नाही घ्यायचा. आम्ही तोंडाने मानायचं मला मान द्या नाही. मानासाठी भुकेले राहू नका, मानासाठी तहानेला राहू नका. जर तुझा मान तुला खरा पाहिजे तर आधी तुला काय करायचं शेवटची जागा पाहिजे. हालेलुया. तुला म्हणत नाही मान नाही देते पण तरी तुला काय करायचंय नम्रतेने येशू संगे करायचे. का तुझा मान कोण देईल परमेश्वर. तुझी ओळख पण करून देईल परमेश्वर. तुझं चांगलं पण कोण दाखवत परमेश्वर. हालेलुया हालेलुया. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरं आहोत आणि जर लेकरं तर अर्थात वारसी आहोत. कोण आहात तुम्ही? आजपासून स्वतःला बदलायचं. कसं बदलणार? कसं बदलणार? स्वतःला बदलायचं. कसं बदलणार? मी गरीब आहे हा शब्द तोंडातून आला नाही पाहिजे. माझ्याकडे काहीच नाही हा शब्द आलाच नाही पाहिजे. नाहीतरी मला आहे प्रभूंनी मला दिले देना. कोणते शब्द वापर? कोणते शब्द वापर? नाहीतरी पण प्रभूंनी मला दिले आणि तो मला देणार. का? काय म्हणते वचन? तू कोण आहेस? कोण आहेस? जर लेकरे तर अर्थात वारसही आहेस. आमेन म्हणा. आमेन आमेन म्हणा. वारस म्हणजे राजाचा वारस का भिकारी का? राजाचे लेकर कशा असते? कालच आम्ही वचन शिकलो तू दरिद्रीस तर काय तू माझ्या नजरेत. कालचं वचन काय होतं? धनवान आहेस. काय तू? तुझ्या घरात खायला नाही तरी म्हण मी येशू मध्ये धनवान आहे. तुझे शब्द स्वर्गात मान्य करून तो तुला धनवान बनवणार. हालेलुया हालेलुया. तू गरीब नाही, तू धनवान आहेस. पण तुझ्या तोंडातून तू देवाचा गौरव कर. हालेलुया हालेलुया हालेलुया. आम्ही प्रार्थना करतो मला हे दे, मला ते दे, मला ते दे. हन्नीची प्रार्थना का बरं ऐकली हो? हन्ना रडत होती म्हणून प्रार्थना ऐकली का? मग कशी का प्रार्थना हन्नाची ऐकली? हालेलुया. हन्नेची प्रार्थना का ऐकली? हन्नेच्या मुखातून शब्द निघाला, प्रभू जो पुत्र मला तू देशील तो तुझ्या सेवेसाठी देऊन टाकील. हालेलुया. तू जे काही मला देशील त्याच्यातलं मी काय करत? तुझ्या सेवेला दे. हालेलुया. काय केलं हन्नाने? पुत्र मागितला. पण नुसतं पुत्र नाही मागितला. काय मागितलं? काय मागितलं? तुझ्या सेवेला मी देईन. प्रभू मला घर बांधून दे, माझं घर बांधून दे. प्रभू माझ्या घरात तुझी नेहमी आराधना व्हावी, तुझी महिमा गावी. आणि परमेश्वरा जे काही तू मला देशील तुझ्या सेवेला मी उपयोगी देणार का नाही? आम्ही प्रार्थना करतो स्वार्थापायी मला घर बांध घर बांध. कसं मला माझ्या घरात नेहमी तुझी महिमा व्हावी आणि नेहमी माझ्या कमाईतून माझ्या कामातून माझ्या घरातून तुझा आदर व्हावं यासाठी मला घर देणार का नाही? देणार का नाही? मान कोणाचा पहिले? कोणाचा आदर पहिले? कोणाचा आदर? परमेश्वराचा आदर. परमेश्वराची आधी महिमा. मग परमेश्वर आधी माझी ओढ आहे, नंतर तू स्वतःला मागते. पहिले कोणाचं स्थान पहिले? हालेलुया. कोणासाठी पहिले? म्हणून तुम्हाला सांगते तुमच्या कमाईचा पहिला भाग काय काढा. बरोबर आहे ना? दवाखान्यात पैसा जाईल जाईल. गरीब आहे तरी द्या. एक विधवेचं उदाहरण होतं. कितीतरी लोकांनी पोटल्या पोटल्या धन दिलं दान म्हणून, पण त्या विधवेने आपल्या कमाईतलं सगळंच टाकलं. काय होतं? तिच्याकडे 2 टोल्या होत्या. पण देवाला कोणतं मान्य झालं? ज्याने संतोषाने दिलं. कोणी संतोषाने दिलं? हा, तिने संतोषाने दिलं. कारण की देवाला माहिती तुझ्याकडे तेवढंच आहे, याच्या व्यतिरिक्त तिच्याजवळ काहीच नाहीये. मग सगळं दान कोणाचं
नावासाठी देणार, प्रभूच्या नावासाठी देणार, प्रभूचं राज्य निर्माण व्हावं म्हणून मी देईन. हालेलुया, हालेलुया. तो म्हणतो देऊन तर पहा आणि भरभराट पहा, मी किती तुला परत देऊ. हालेलुया, हालेलुया. मग तुम्ही कोण आहात? वारिस कोण आहात? वारिस कोण आहात? हालेलुया, हालेलुया. आणि जर लेकरं अर्थात वारसी आहात म्हणजे देवाचे वारिस ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारिस केले आहोत. हालेलुया. कशातलं वारिस केलंय? येशू मध्ये एकत्र म्हणजे एक. कळालं? त्याच्यात तुझं माझं काहीच नाही. जे माझं आहे ते तुझं. कोणाचं? कोणाचं? जे माझं आहे ते पहिलं, जे माझं आहे ते पहिले. तर इथं वचन म्हणत आहे तुम्ही ख्रिस्ताचे जर वारिस आहात, तुम्ही देवाबरोबर एकत्र केलेले आहात. हालेलुया, हालेलुया. मग एकत्र केलेले तर सगळ्यात मान पहिला फक्त देवाचा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्या कोणत्या गोष्टी पहिले तुमचा हक्क आहे त्याचा हक्क. बरोबर आहे? तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पहिले कोणाचा हक्क आहे? कोणाचा हक्क आहे? कोणाचा हक्क आहे? आधी त्याचा. तर की त्याच्यामध्ये भरभराट कोण देईल? 5 भाकरी 2 मासे कोणाच्या हातात दिली पहिले? किती लोक खाऊन तृप्त झाले? किती? 5,000 लोक खाऊन तृप्त होऊन 12 टोपल्या उरल्या. मग बरकत कोणाकडे? कोणाकडे? तर आम्ही काय करतो? पहिला पगार आला ना, हे राशन वाल्याचे, हे गटाचे, हे आमच्याचे, हे त्या दुकानवाल्याचे, आम्ही आधी काय करतो? जगाचे सगळे काढून ठेवतो. आणि जे शिळ पात उरलेले, आता हे दान 200 उरले, कुठे हे देवाला? देव भिकारी खाऊ? देव भिकारी खाऊ? देव भिकारी काय? तुम्ही आधी बाहेरच्या लोकांकडे लक्ष द्या, जगाकडे लक्ष द्या. जगित ते गोष्टीमध्ये पहिलं प्राधान्य द्या. आणि शिळ पात काय? रावली देवाचं नाही, कणक कुत काय? बरकत कुठून येईल? कुठून येईल बरकत? पहिलं स्थान काय कोणाला द्या? जगाला. उरलं सुरलेलं स्थान कोणाला? भिकारी द्या. उरलं येऊ देवाला माहिती आहे. अरे देवाला ते माहिती, पण देवाला तुझी प्रामाणिकता पाहिजे. हालेलुया. आणल्याबरोबर पहिलं स्थान. माझी सवय होती, ड्युटीला होते ना, माझा पहिला पगार मिळाला तर आम्ही नवरा बायको काय करायचो? हातात घ्यायचो. त्याला माहिती पहिले आम्ही प्रार्थना करायचो. आणि आधी दशमांश मला पहिले स्टार्टिंग 7,000 पेमेंट होता. 7,300 बरोबर 730 रुपये मी आधी दशमांश बाहेर काढायचे. 730 रुपये बाहेर. मग त्याच्यानंतर 1 वर्षानंतर 8,000 झाले. पहिले 4,000 पगार होता. 4,000चे 400 रुपये आधी मी काढायचे. एका वर्षात डायरेक्ट 2-3 हजारांनी माझा पेमेंट वाढला. 7,000 पेमेंट झाला. 7,000 झाल्यानंतर आणखी 300. म्हणजे सगळ्या नर्सेस मध्ये माझा पेमेंट हायेस्ट होता. हायेस्ट माझा पेमेंट होता. सगळ्या माणसं तुझं पेमेंट जास्तच कसं आहे आमच्यापेक्षा? मला माहिती आहे सगळ्यात अगोदर स्थान मी कोणाला देत होते? माझ्या बरोबरीच्या, माझ्या सिनियर, त्या सगळ्यांना माझ्यापेक्षा पेमेंट कमी होते. माझ्यापेक्षा सिनियर होत्या. 500 ने 1000 माझा पेमेंट त्यांच्यापेक्षा डबल असेल. तेव्हा मला इतके म्हणायचे, तेरा पेमेंट इतका कसं? तुझं पेमेंट इतकं कसं? मी म्हणायचे माझ्या देवाला मी पहिले स्थान देते. आणि मी त्यांच्या मागून लागून मी इन्चार्ज झाले. हालेलुया. पद माझं पहिले परमेश्वराने मोठं केलं. हालेलुया. आणि ज्या वॉर्डला गेले त्या वॉर्डला इन्चार्ज म्हणून माझं नाव डिक्लेअर व्हायचं. मी कधी मागितलं नव्हतं मला इन्चार्ज म्हणून. मी कधी मागितलं नव्हतं माझा पेमेंट जास्त कर. पण मी पहिले स्थान कोणाला दिलं? हालेलुया. ज्यावेळेस मी जॉब सोडला त्यावेळेस 12,500 रुपये पेमेंट होता. सोडलं त्यावेळेस. आज त्यांचं पेमेंट 17,000-18,000 रुपये. आज मी आशीर्वाद देते. काय मी? तर मी पहिले स्थान कोणाला दिले? हालेलुया. आणि वर्षाला माझा पगार वाढू लागला. माझा पेमेंट
सगळ्याला 1000 वाढले की मला 1200. सगळ्याची लेवल एकच राहायची, 1000. पण मला माहित नाही, आजही माझ्याकडे हे माझा पेमेंट 1000 वाढला की माझा 1200 असायचा, 1500 वाढला की 1700, म्हणजे 100-200 रुपये माझ्या पगारी जास्त राहायचे. मला माहित नव्हतं, पण माझी लेवल नेहमी वरच्या लेवलला राहायची. मी म्हणायची पहिलं स्थान मी तुला दिले, त्याचा मान आम्हाला परमेश्वर तुला दिले. अक्षरशः डॉक्टर लोक, MR लोक माझ्यासोबत मीटिंग करायला यायची, मला लाज वाटायची. माझा टायमिंग यायचे, मला इतकी लाज वाटायची. मी म्हणायची प्रभू मी त्याला ऐकायची नाही. अक्षरशः मॅडम तुमचा वेळ आम्हाला द्या, आम्हाला मीटिंग करायची. मला लाज वाटायची, प्रभू मी त्याला ऐकायची नाही. हे मी का सांगते, तुम्ही जितकं त्याला आदर द्या तेवढा आदर तो तुम्हाला मिळेल, तेवढा रिस्पेक्ट तो तुम्हाला मिळेल. मी बोलल्याशिवाय ऑपरेशन होत नव्हतं. मी जोपर्यंत ओटी देणार नाही तोपर्यंत डॉक्टर पण ऑपरेशन करत नव्हते. हालेलुया. मोठ्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे जरी गेले ते म्हणायचे सिस्टरनी परमिशन दिली तर ओटी तुम्हाला मिळणार नाही तर नाही. हालेलुया. मी का सांगते, जितका आदर तुम्ही देवाचा कराल तेवढा रिस्पेक्ट, तेवढा सन्मान परमेश्वर तुम्हाला देईल. आमच्या मेडिकल सुपरिटेंडेंटने मला एक प्रश्न विचारला होता, म्हणे तू मेली तर तुझ्या जागी कोणी आणावं आम्ही. हालेलुया. म्हणे तुझ्याशिवाय कोणतंच काम डॉक्टर करत नाही, तू मेली तर दुसरा स्टाफ कोणसा लेके आणावं नाही. हालेलुया. हे मी तुम्हाला माझ्या बडाईमुळे नाही सांगत आहे. तो आदर तुम्ही द्याल, गिव्ह टू रिस्पेक्ट, टेक टू रिस्पेक्ट. हालेलुया. जितका आदर द्याल तेवढा आदर तुम्हाला मिळेल. हालेलुया. म्हणून प्रियांनो, पहिला आदर कोणाला, पहिला सन्मान कोणाला द्या, म्हणजे तो तुम्हाला देईल. माणसाकडून घेऊ नका आदर, सन्मान माणसाकडून घेऊ नका. मला मान द्या, मला विचारा नाही, कारण की ज्या भुकेनी राहत ती भुकेनीच राहत तुम्ही. पण आदर कोणाकडे मागा. थोड्या वेळ शांत बस खाले. हालेलुया. हालेलुया. गिव्ह टू रिस्पेक्ट, टेक टू रिस्पेक्ट. जितकं रिस्पेक्ट द्या तेवढं रिस्पेक्ट परमेश्वर तुम्हाला देईल. हालेलुया. 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 आपण त्याच बरोबर वैभव भोगावे म्हणून त्याच्यासह दुःख भोगतो, तर आपण तसे वारीस आहोत. हालेलुया. हालेलुया. देवाच्या नावाने दुःख भोगता तेवढाही कोणाचे वारीस आहात तुम्ही? कोणाचे वारीस आहात? कोणाचे वारीस आहात? हालेलुया. कोणाचे वारीस आहात? जोरात. कोणाचे वारीस आहात? जगाच्या राजाचा मी वारीस आहे. जगाचा राजा कोण आहे? हालेलुया. हालेलुया. प्रियानो, तुम्ही जितकं विश्वासात राहाल, हालेलुया. हालेलुया. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय. पासून काही वचन आपण ऐकूया. खूप सुंदर आहे, मन लावून ऐकायचं. 3रा अध्याय. आज तुम्ही खरे विश्वासू आहात का खोटे आहात, असं या वचनाद्वारे तुम्हाला कळेल. हालेलुया. लौदिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आमेन, जो विश्वासू, तो खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीने आधी कारण, तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहे, शीत नाहीस व उष्ण नाहीस, हे मला ठाऊक आहे. म्हणजे तू काय नाही, शीत म्हणजे तुला देवाचं नाव माहिती नाही असं नाहीये, उष्ण म्हणजे तू खूप देवात आहे हेही नाहीये. त्याचा अर्थ काय? शीत म्हणजे तुला देवाचं नाव माहीतच नाही असं नाहीये, आणि देव तुझ्यामध्ये जास्त वाढत आहे, तू खूप पवित्र आहे असं पण नाही. हालेलुया. हालेलुया. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस. कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस व शीत नाही, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून गोखून टाकणार आहे. मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस.
पण तू कष्टी दरिद्री दीन व दरिद्री आंधळा उघडा मागडा आहेस हे तुला कळत नाही. याकरिता मी तुला मसला देतो की धनवान व्हावे म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने मध पासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावायला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि तुझी तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालाव्यास अंजन विकत घे. हालेलुया. उदाहरणार्थ तुम्हाला म्हटलं तुमच्यात खूप गर्व आहे, तुम्ही काय म्हणाल? नाही नाही, कशाचं गर्व? कोणी म्हणलं तुम्ही लय भिकारडे, तुम्ही काय म्हणाल? नाही आहे ना माझ्याकडे बस. पण देव काय म्हणतो? तुझ्याकडे धनवान होण्यासाठी तुला काय घ्यायचंय? शुद्ध सोनं. शुद्ध सोनं म्हणजे काय? शुद्ध सोनं माझ्याकडून विकत घे, म्हणजे वचनामध्ये ॲक्युरेट पवित्र जीवन जग. हालेलुया, हालेलुया. मनामध्ये एक कपट आणि घरी गेल्यानंतर बायबल वाचायचं चालेल? मनामध्ये एवढं कपट, घरी जाऊन बायबल पण नाही वाचायची. याची निंदा कर, त्याची निंदा कर, त्याची निंदा कर. देव म्हणतो धनवान कसा होशील तू? धनवान घेण्यासाठी माझं अनुकरण कर, मी म्हणत त्या गोष्टी कर. माझ्याकडून प्युअर सोनं विकत घे, म्हणजे देवाचं वचन अंतःकरणात रुजून ठेव. डोळ्यात घाल्यास व्यंजन घे, म्हणजे पवित्रता. काय घे? डोळ्यात पवित्र, डोळ्यातून पवित्र दिसल. माझ्या डोळ्यात काय घाण आहे, मला जग काय दिसल? लक्ष द्या. काय दिसल? घाण दिसल. माझ्यात गर्व आहे, मला सगळ्यामध्ये गर्व दिसल. हालेलुया. माझ्यामध्ये खोटा पण आहे, माझ्या नजरेने दुसरे पण तेच दिसते. पण माझ्या नजरेत काय आहे? नम्रता आहे. मला सगळे जग काय पाहिजे? माझ्यात प्रीती आहे. मी सगळ्या जगाला काय सांगेल? प्रीती 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 सांगेल का नाही? कारण का वचन काय म्हणतात? तुझ्या डोळ्यातला आधी काय कर? मुसळ काढ, म्हणजे तुला दुसऱ्याच्या डोळ्यातला कुसळ दिसल. हालेलुया. उदाहरणार्थ मी माझ्यामध्ये मान सन्मानाचा खूप गर्व आहे आणि मी लोकांना काय म्हणतो? नाही, मान सन्मान गरज नाही. पण जर माझ्यामध्ये तो स्वभाव नाहीये, मी विश्वासाने म्हणू शकतो गर्व करू नको, मीपणा करू नको, कारण तो काय आहे? नाश आणि घात आहे. हालेलुया. वचन काय म्हणतं? जर तुला धनवान व्हायचं तर माझ्याकडून प्युअर सोनं विकत घे, म्हणजे त्याचं पवित्र अग्नीतून निघालेलं पवित्र वचन काय कर? अंतःकरणामध्ये विकत घे. हालेलुया, हालेलुया. मग त्या मनामध्ये कपट येईल, निंदा येईल, कोणी भांडलं तर शिव्या येईल, उलट काय येईल? नाही, जाऊ गेलं तर देवाने मला क्षमा केली, मलाही करायची. मनात काय येईल? लगेच वचन बोलाल आतून, जाऊ दे ईश्वरी क्षमा केली, तुलाही काय करायची? मनात धरून बसल, मनात धरून बसल नाही. हालेलुया, हालेलुया. अग्नीने शुद्ध केलेले सोने मध पासून विकत घे, तुझी लज्जास्पद नग्नता दिसून येऊ नये. नग्नता म्हणजे पाप. नग्नता म्हणजे तुझं एक पाप तुझ्या नाशाच कारण आहे. प्रभू काय म्हणतो? तुझी नग्नता, तुझं पाप दिसून येऊ नको. प्रत्येकामध्ये गुप्त पाप असतं. मी एकदा शिकवलं होतं, प्रत्येकामध्ये सैतानिक स्वभाव आहे ना? शिकवलंय ना? हालेलुया. आज तो गुप्त सैतान आमच्यातला निघाला पाहिजे, गुप्त पाप आमच्यामध्ये निघालं पाहिजे. कारण की ते फक्त तुला आणि कोणाला माहितीये? फक्त कोणाला माहितीये? मग देव म्हणते तुझी नग्नता दिसू नये, तुझा पाप जगाला उघड येऊ नये म्हणून काय कर? तू शुभ्र वस्त्र, ते सोने रूपी तारणाचे काय कर? माझ्याकडून विकत घे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुझी नग्नता दिसून येऊ नये म्हणून नेसावायला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालवण्यास अंजन विकत घे. जितक्यावर मी प्रीती करीतो तितक्याला त्याचे अपराध त्याच्या पदरी घालून शिक्षा करीतो. आमेन म्हणाल? आमेन म्हणाल? असं म्हणलं का ताई मला टोमणं मारतो, माझ्यात गर्व आहे नाही.
पण नाही. कळालं का? ताई कोणाला टोमणे मारू शकत नाही, अधिकार नाही ताईला. असं म्हणू नको विशालानं मुच्या आम्हाला विशेष कोणाला बोलत नाही. वचन काय म्हणतं? तुझ्या पापाची, तुझ्या चुकाची काय कर तू पदरात घे तुझं चूक. म्हण प्रभूला माझ्यात गर्व असेल, मी मानाची भुकेली असेल, मी मानाची तहानेली असेल, मला काय कर? क्षमा कर. माझ्या क्षमेचं मन नसेल, मला काय कर? कदाचित हे वचन मला शुद्ध करण्यासाठी असेल. मी म्हणत असेल, मला कोणीच विचारलं नाही. आहे स्वभाव प्रत्येकामध्ये आहे. मला विचारलंच नाही पाहिजे. तुझ्यातून तो दुष्ट आत्मा बाहेर काढ. कशासाठी? तुला पाप जर दाखवते तर प्रभू म्हणतो पदरी घे. का? तू पवित्र जीवन जगावा, तुझी नग्नता दिसू नये, तुझं पाप जगामध्ये उघड येऊ नको. कारण की परमेश्वर म्हणतो तुला मी शुभ्र वस्त्र परिधान केले. हालेलुया. तुझं पाप काय कर? पदरी घे आणि काय कर? देवाला क्षमा माग, म्हणजे तुझी उन्नती होईल. हालेलुया. तुझी आत्मिक, बौद्धिक, शारीरिक, आर्थिक उन्नती होईल. हालेलुया. हालेलुया. पण तुझं पाप काय कर? तू पदरी घे. हालेलुया. हालेलुया. आपण देवापासून, जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही. हालेलुया. हालेलुया. पान उघडते गेलं. लक्ष द्या काय म्हणत आहे? पाप काय कर? जितक्यावर मी प्रीती करीतो तितक्याला त्याचे अपराध त्याच्या पदरी घालून शिक्षा करीतो. काय म्हणतो देव? आज तुमच्याकडे काय यायला लागले असं? देव तुमच्यावर प्रीती करतो. स्पष्ट म्हणते वचन. का तुमची चुका दाखवायला देव? काय दाखवायला? येशू माझ्यावर प्रीती करतो. बोला. तो माझं पाप मला दाखवते. का? माझा नाश होऊ नये म्हणून. हालेलुया. हालेलुया. जितक्यावर मी प्रीती करीतो तितक्याला त्याचे अपराध त्याच्या पदरी घालून शिक्षा करीतो. यास्त आस्था धर आणि पश्चाताप कर. काय म्हणतो प्रभू? आस्था धर आणि पश्चाताप कर. पहा मी दाराजवळ उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल व मी त्याच जवळ आत जाईल व त्याच बरोबर जेवेल आणि तो माझ बरोबर जेवेल. आमेन. कधी कधी आम्ही म्हणतो देवा मला बोल, देवा मला बोल. देव म्हणतो मी पाप दाखवलं तर पदरी का नाही घेतलं? मला यायचंच होता. तुला सांगितलं तुझ्यात गर्व आहे, लगेच तू गुडघ्यावर यायचं होतं. प्रभू माझ्यातल्या गर्वाचा आत्मा काढ. तुझ्यात प्रीती नाही. ओ प्रभू मला क्षमा कर. देव म्हणतो मी दाराशिवाय तुझ्या घरात मला यायचंय, तुझ्या अंतःकरणात मला यायचंय. पण तुझ्या गर्वाने तुझी दार काय केलंय? बंद केलंय. तुझ्या पापाने तुझा दार बंद केलंय. मग तो म्हणतो मी दाराशी उभा आहे, मी दार ठोकीत आहे. आज जर तुझ्या पापाची तू कबुली करून म्हणशील मला क्षमा कर, मी लगेच तुझ्या जीवनात येईल आणि मी तुझ्या बरोबर येईल. हालेलुया. 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 तर की गर्व करावा असं आमच्यात काही नाही का हो? आम्ही ले टॅलेंटेड आहोत, ले रूपवंत आहोत, ले डिग्री कमवलेले असं टॅलेंट आमच्यात काहीच नाही. आम्ही कोण? आमचे बांधव काय आहोत? आम्ही काहीच नाहीये. आम्ही किती पद मिळवलं, किती डिग्री कमवल्या, आणि येशू समोर कोण आहोत? आम्ही झिरो. आज गर्व करावा असं आमच्यात काही नाहीये. हालेलुया. हालेलुया. आम्ही देवाचे निवडलेले पाहतो. म्हणतो मी दार ठोकतो, दार ठोकतो, दार ठोकतो, पण माझा आवाज ऐकून तू जर माझा स्वीकार करशील, पश्चाताप करशील आणि दार उघडशील, मी आत येईल आणि तुझ्या बरोबर मस्ती करेल. हालेलुया. 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 रडायची गरज नाही, मागायची गरज नाही, म्हणायची गरज नाही, का तू तुमच्यामध्ये मस्ती करेल. हालेलुया. असं म्हणायची गरज नाही आजार बरा कर, परिस्थिती दूर कर, परिस्थिती दूर कर. नाही तो म्हणतो मी डोळे झाकून बसलेलो नाही, मी तुझ्या घरातच आहे, मी तुझ्यात आहे. तुझ्या अंतःकरणात, तुझ्या मनामध्ये, तुझ्या विचारात, तुझ्या सगळ्या गोष्टी तुझी
हालेलुया. तुझं घर तुझं नाही माझं आहे, तुझे लोक तुझे नाही माझे आहे, तुझी परिस्थिती तुझी नाही माझी आहे, पण दार उघडशील तरच मी आत येईन. हालेलुया. दार कधी उघडलं जाईल? पापाची कबुली करायची, पश्चाताप करायचा आणि दार उघडणार. पुन्हा ते पाप करायचं नाही. हालेलुया. 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 पहा मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडीत तर मी त्याच्या जवळ जाईल, आज जाईल व त्याच बरोबर जेवेल आणि तो माझ बरोबर जेवेल. जो विजय मिळतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या जवळ बसू देईल. आमेन म्हणाल. मी तसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो. हालेलुया. आत्ममंडळात काय म्हणतो? हे ज्याला कान आहे तो. जेव्हा आम्ही पवित्र जीवन जगतो ना, अक्षरशः पवित्र आत्मा आम्हाला लीड करतो. मी तुम्हाला सांगितलं, समोरच्या मनात काय चालत ते सुद्धा कळतं, समोरच्या जीवनात काय वाढलं ते सुद्धा कळतं, कुठं काय चालू ते सुद्धा कळतं. म्हणजे आत्मा पूर्णतः आमच्यामध्ये काम करतो. हालेलुया. पण कधी होईल? पश्चातापाशिवाय होईल? आज सगळ्यांनी म्हणायचं, पण माझ्यातला मीपणा गर्व का? म्हणाल का? म्हणाल का? म्हणाल का? मी मानाची भुकीने मला बदल. म्हणाल का? म्हणाल का? म्हणाल का? प्रभू माझ्यात प्रीती नाही, मला प्रीतीने भर. म्हणाल का? म्हणाल का? हालेलुया. जोऱ्या. आमच्यात नाहीये पण तरी आम्हाला म्हणायचं असेल तर. मला योबाचं उदाहरण खूप छान आवडतं. त्याचे लेकरं ते पाप करत होते का नाही माहित नाही, पण तरी हो तो रोज सकाळी उठून त्या लेकरांबद्दल पश्चाताप करायचा, त्या लेकरांबद्दल पापाची कबुली द्यायचं की न जाणो त्यांच्याकडून ते पाप झालं असेल, त्या पाप त्यांनी केला असेल, त्यासाठी मला काय करायचं? ते कबूल करायचं आणि सोडून द्यायचंय. कळलं? कोण कोण आज पश्चाताप करायला तयार आहात? लक्ष द्या. आता थोडा वेळ ना, सिरियस वेळ आहे. प्लीज आम्ही ही वेळ ना खूप सिरियस आहे. प्लीज शांत बसा, डिस्टर्ब नको करू. सगळ्यांनी डोळे झाकायचे. विशेष आहे का काही? फोन बिन बंद करा आता सगळे. आपण डोळे झाकू. आज एकच प्रार्थना करायची. तुला न आवडणारी प्रत्येक गोष्ट आज मला दाखव. फक्त एवढीच प्रार्थना करायची. मला दाखव मी कुठे चुकते, मला दाखव. माझ्यात गर्व आहे का, मला दाखव. प्रत्येकाने 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 माझ्यात गर्व आहे का, मला दाखव. मी मानापानाचा भुकेला आहे का, मला दाखव. प्रभू येशू माझ्या सहनशक्ती नाहीये का, मला दाखव. प्रभू तुझ्या नजरेत जे काही प्रभू माझ्या जीवनात पाप आहे, जे माझ्या अंतःकरणात तुला येऊ देत नाही, तू दार ठोकत आहे पण मी स्वीकारत नाहीये. ते दार बंद झालेलं आहे. आज ते उघडलं पाहिजे, ते उघडलं पाहिजे. प्रभू तुला न आवडणारी प्रत्येक गोष्ट आज मला दाखव. ती प्रत्येक गोष्ट आज मला दाखव. ती प्रत्येक गोष्ट चित्र दाखव, मला दाखव. मी कबूल करल. मला आठवण करून दे, आठवण करून दे. म्हणजे ते पाप पुन्हा मी करणार नाही. ते पाप मी पुन्हा करणार नाही. ते पाप पुन्हा माझ्या जीवनात येणार नाही. असं तू आज कर. मला आठवण करून दे, मला आठवण करून दे. मी कुठं चुकते, मी कुठं पापाने गर्वाने भरलेला आहे. माझ्यामध्ये मानपणाच्या गोष्टी आहेत का? प्रभू मी कोणाला दुखवलं आहे का? माझ्या मनामध्ये कोणाबद्दल कपट आहे का? माझ्या मनामध्ये कोणाबद्दल क्षमा करण्याची वृत्ती नाहीये का? मी जर आज कोणाला क्षमा केली नसेल, त्या व्यक्तीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर मला शुद्ध कर, मला शुद्ध करा. मी जर कोणाला क्षमा केली नसेल, त्या व्यक्तीचा चेहरा माझ्या समोर. तुझ्या नजरेत माझ्या जीवनात जे वादळ आहे, जे पाप आहे, ते आज मला दाखव. तू दाराशी उभा आहे, तू दार ठोकत आहे, पण मी माझ्या अंतःकरणात तुला घेत नाही. माझ्या अंतःकरणात त्या आत्म्याचं सामर्थ्य उतरत नाही. कुठंतरी थांबलेलं आहे.
दाखव प्रभू, तुझ्या माझ्या मधली आडबिंत काढ, तुझ्या माझ्या मधली दरी काढ ती पापाची. मला आठवण करून दे, मला आठवण करून दे, मला आठवण करून दे. मनापासून मनापासून लेकरांकडे लक्ष देऊ नका. ही वेळ जर गेली तर प्रियांना फायदा नाही. ही वेळ गमवू देऊ नका. देवाचा आत्मा उभा आहे, देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे, देवाचा आत्मा तुम्हाला गहन गोष्टी शिकवत आहे. हालेलुया, हाले. मला बोल, मला बोल, मला बोल, मला दाखव. माझ्यातल्या प्रभू त्या वाईट गोष्टी आज उतरल्या पाहिजे. मला नाव ठेवण्याची वृत्ती माझ्यात आहे का प्रभू? माझ्यामध्ये कपट कडू तत्व आहे का? कोणाबद्दल कपट माझ्या मनात आज पण आहे का? मला दाखव, मला दाखव. मी कोणाची क्षमा केली नाही का प्रभू? मला दाखव. मी कोणाबद्दल वाईट विचार करत आहे का? मला दाखव. माझ्या मनाबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल परमेश्वरा वाईट गोष्टी आहेत प्रभू, मला दाखव. मला क्षमा करा प्रभू. जर मी कोणाला क्षमा केली नसेल, त्या व्यक्तीचा चेहरा माझ्या नजरेसमोर आहे, मी त्या व्यक्तीला जाऊन लगेच क्षमा मागल. ही माझी बापा उन्नतीसाठी प्रभू आहे, माझं जीवन बदलण्यासाठी आहे, माझ्यासाठी प्रभू तू रस्ता उघडत आहे. पण आज तो रस्ता जो बंद झालेला आहे तू मला दाखव. हालेलुया. आवाज उंच करून मला दाखव, मला दाखव, मला दाखव. तुझ्या नजरेत काय माझ्याबद्दल पाप? तुझ्या नजरेने मला शुद्ध व्हायचं, तुझ्या नजरेने शुद्ध व्हायचं. माझ्या बुद्धीने, माझ्या विचाराने नाही. कोणी मला चांगलं म्हणत असत तर मी चांगली नाही. तुझ्या नजरेत मला चांगलं ऐकायचं, तुझ्या नजरेने मला गर्व येतो प्रभू. परमेश्वर तुझ्या नजरेने मला चांगलं, माणसाच्या नजरेने मला लोक चांगले म्हणत आहे तर मला गर्व येतो, मला गर्व येतो. तो गर्व माझ्यात काढ प्रभू. मी गर्व करावा असं माझ्यात काही नाही. मला माणसाने चांगलं नाही, तू चांगलं म्हणावं प्रभू. मला तू चांगलं म्हणावं असं तुम्हाला बदल. ते शुद्ध सोनं तुम्हाला दिलेलं आहे तुझं वचन. ते प्रभू अंचन मला दिलेलं आहे तुझ्या आत्मेचं सामर्थ्य. माझ्या नजरेत ते शुद्ध आचरण तुम्हाला दे प्रभू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला बदल, मला बदल, मला दाखव बाबा. हालेलुया, हालेलुया. मला दाखव. तुला न आवडणारी गोष्ट माझ्यामधून काढ. मला नजरेसमोर त्या सगळ्या गोष्टी आण ज्या तुझ्या नजरेत पाप आहे. माझं बोलणं, माझं वागणं, माझे विचार, माझ्या शब्दातून मी कोणाला दुखवलं असेल त्या सगळ्या गोष्टी मला दाखव. माझ्या बोलण्याने मी कोणाचा खून केला असेल, कोणाला टोचून बोलला असेल, कोणाला शिवी दिली असेल, कोणाला शाप दिला असेल, कोणाबद्दल घाणेरडे विचार मी केले असेल, मला क्षमा कर. मला आठवण करू दे म्हणजे ते पाप मी पुन्हा करू नये म्हणून मला आठवू दे. मला आठवण करून दे, मला आठवण करून दे. माझ्या बुद्धीला चालना दे. मला आठवण करून दे, मला आठवण करून दे. म्हणजे पुन्हा ते पाप मी करणार नाही. जे तुझ्या नजरेत पाप आहे ते माझ्यापासून दूर कर बाबा. हालेलुया, हालेलुया. राबा राबा देखो लाबा देखा नाबा ओराला बासे केरे बेले बेले बेला बाजलो कोराला ओराला बा देखा नाबा लाबा देखो नाबा लांगा लाबा नेले. मला बदलायचं, मला बदलायचं. मला मान महिमा नको, मला मान नको. मान तुला, सन्मान तुला, गर्व तुला. मला कोणी विचारो ना विचारो, तुला मी विचारलं पाहिजे असं कर बाबा. ओराला बा देखा नाबा लागा ओराला बा देखे. मनुष्याने जर मला विचारलं माझ्यात गर्व येईल. मनुष्याने जर माझी वाह केली तर माझ्यामध्ये घमंड येईल. पण तो घमंड नकोय, तो गर्व नकोय. मला तुझ्या नजरेत विशेष बनायचंय. माझा गौरव तू केला पाहिजे, माझा मान तू केला पाहिजे. मला त्या मानाचं बुकेला बनायचं जे येशूने म्हटलं पाहिजे तू माझं लेकरू आहे. तू मला बदल, मला बदल, मला बदल. ओराला बादे काना बाला दो कोना बाला दे काना बादे ओराला बादे काना बाला दो कोराला बासे केरबे ओराला बादे काना बाला दो कोना बाला दे ले केरबे लेबे. जर झोप येत असेल तर सैतान म्हणाला हात येशूच्या नावामध्ये, हात येशूच्या नावामध्ये. झोप येत असेल, मन कठीण असेल तर सैतानाला म्हणा येशूच्या नावात तुला मी नरकाच्या अग्नीत जाण्यासाठी का देते? कारण की ते पिवर सोनं पवित्र वचन त्याने मला दिलेले, हे पवित्रता त्याने मला दिलेले. तो माझ्यावर प्रेम करतो म्हणून माझं पाप त्याने मला दाखवलंय. मला क्षमा मागायचे, मला पश्चाताप करायचंय आणि मला त्याच्या बरोबर वारीस बनायचंय. त्याच्या सोबत मला चालायचंय. त्या जीवनाच्या पुस्तकात मला माझं नाव घोषित करायचंय. ओराला
बला दलो कोना बादे काना बासो कोराले ओराला बासा करा बला बतोनी दोनी दोना दे कोना बादे कोरा दे कोना बादे का ओराला बा कोणी तोंड बंद करून बसू नका कोणी तोंडी बंद करून बसू नका बोला 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 माझ्यात राग असेल काढ माझ्यात भीपणा असेल काढ मी कोणाला दुखावला असेल काढ मी कोणाला शिवी दिली असेल काढ मी कोणाला शाप दिला असेल बाहेर काढ. मला दाखव बाबा तुझ्यापासून मला कोणी विभक्त करू शकत नाही बाबा हे पाप ते कधीच करू शकत नाही ते तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर बाबा मला बेचैन कर बाबा मला तुझी गरज आहे मला तू पाहिजे तुझ्यापासून दुरावा मी सहन करू शकत नाही तुझ्यापासून दुरावा मी सहन करू शकत नाही तुझ्यापासून दुरावा मी सहन करू शकत नाही मला तुझा आत्मा चालव मला तुझा आत्मा चालव मला तुझ्या आत्म्याने भर 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 ओराला बाबा 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 ओराला बादे कना बा ओराला बादे कोराला बादे कना बाला बादे करा बाले तोंड बंद करून बसू नका ही जर वेळ गेली तर प्रियांनो शेवटी संकट व्याधी पीडा तुम्हाला गाठ तो सैतान तुमच्यावर विजय मिळवला आज तर सैतानाला जाळा नरकाच्या येशूला विजय मिळू द्या येशूला विजय मिळू द्या येशूला तुमच्यामध्ये विजय मिळू द्या ओराला बाबा 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 री करा बाला बादे कराले ओराला बाबा 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 मला मी काहीच नाही मी शून्य आहे मी काहीच नाही अभिमान बाळगा समाजात काही नाही बोला 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 अभिमान बाळगा समाजात काही नाही प्रभू हालेलुया रे करा बाबा 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 हालेलुया 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 रे करा बाबा बाबा एक बारिश की तरह एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पे एक चादर के समान एक बारिश की तरह एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पे एक चादर के समान दुगना
क्षमासी, तुझं लेकरू क्षमासी, तू धन्यवाद, तुझं लेकरू धन्यवाद. हालेलुया ना बाबा 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 बाबा. से हो आग बरसा दे, तेरे से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरी सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे. से हो आग बरसा दे, तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरी मैं तेरे दिल को
तुझ्या आत्म्याच्याद्वारे आम्हाला दोन गोष्टी सांगितल्या. प्रवेश आमच्या आशीर्वाद का थांबले होते, आमची बरकत का थांबली होती, आमची परिस्थिती का थांबवलेली होती. तुझ्या आत्म्याने प्रगट केलं. तुझं दार मी उघडलं. तिथं दाराशी उभा आहे. मी उघडलं तर कोणी बंद करू शकत नाही. ते दार मला उघडायचं. पण आज प्रभू पश्चातापाने ते दार उघडलेलं आहे. त्या पश्चातापाने प्रभू अंतःकरणाचे दार उघडलेले, आशीर्वादाचे दार उघडले, बरकतीचे दार उघडले. आज तो रस्ता तू आम्हाला दाखवलेला आहे. आणि प्रभू ते स्वर्गाचं दार उघडलेले आहे. प्रभू आम्ही स्वीकारतो परमेश्वर. तुझ्या त्या दारातून प्रभू येशूच्या काळच्या सुखात आम्हाला घेऊन जाणार. तुझ्या आत्म्याच्या वरदानाने तो आम्हाला भरणार. तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने अभिषेकाने अग्नीने भरणार. पवित्र बापा ती आड भिंत जळालेली आहे. पापाची भिंत नष्ट झालेली आहे. पश्चातापात झाले नाही. घरी गेला बेचैन कर. इतकं बेचैन कर. इथे बसला प्रत्येक व्यक्ती तू निवडलेले पाहतो. अंतःकरणाने बसले असतील पश्चाताप झाला नसेल. घरी गेल्यावर इतकं बेचैन कर, इतकं बेचैन कर. आणि आत्म्याने भरून धन्यवाद. मान महिमा गौरव युगाली तुला. नासरेश तुझ्या नावाने मागते तो ऐक बापा. आमेन आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. डोळ्यासमोर काय काय आलं? आलं का नाही? हालेलुया आलं का नाही? कोणाला क्षमा केली नसेल, कोणाला वाईट बोलले असेल, कोणाला शाप दिला असेल, त्या प्रत्येक गोष्टी पवित्र आत्म्याने आम्हाला नजरेसमोर आणल्या. का? तो आमच्या व्यक्तित्व करतो. काय करतो? जो जिथं कुठं भांडत कुठं असं जिथं प्रीती आहे. बरोबर आहे म्हणतात ना? बरोबर आहे. दोष दाखवणं कुठं असं जिथं प्रीती आहे. आज तो तुमच्या प्रीती करतो. तुम्ही नाश करू. तुम्ही त्याच्यासारखं समान म्हणावं.
गोष्टींच्या पदरी कामात तुम्हाला काय करायचं सांगत नाही, तुम्हाला तुझ्याकडे यायचंय. काय कर, तो रस्ता काय कर मोकळा कर. अस्पष्टतापणे तो रस्ता मोकळा झाला, दार उघडले गेले. तो वचन काय म्हणतो, दार उघडले आहे. मी दार ठोकते पण दार पापाने बंद केले. आज ते दार काय झाले, उघडलंय. हालेलुया. स्पष्टतापद्वारे दार उघडले, रस्ते उघडले. हालेलुया. मत्ते 5 चालू बोला. डोळ्याला डोळा, दाताला दात झाले. मत्ते 5 लक्ष द्या. डोळ्याबद्दल डोळा झाले. आता प्रेम व सर्वांगीण शील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 43 ते 48 वाचू. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रभू आहे ना इथं. त्याच्यात पहिले काय होतं, प्रीतीबद्दलच होत. परत वचन काय आलं, काय आलं, विचार करा. देवाचा आत्मा या सगळ्या गोष्टी. हालेलुया. बरोबर तेच वचन आलं ना. हालेलुया. मी तर तुम्हाला सांगतो, प्रत्येकाने बोलायचा, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी काय करा. साध्या ते मला बोलत नाही, मी बोलणार नाही. चालेल, चालेल, चालेल. ते माझ्याकडे लक्ष देत नाही. चालेल, चालेल. मला काय करायचं त्यांच्यावर, बरोबर आहे ना. ज्याचे कान उघडले असं विश्वास त्याला खूप आशीर्वाद. ज्याने आज मनात ठाव घेतले की नाही मला क्षमा करायचे, आज तू खाली जाणार नाही. त्याच्या आलेले काम मला कोणी दाखवते. ज्या गोष्टीसाठी तो रोज प्रार्थना करते, घरी जाऊ ती गोष्ट करून. आमेन. त्या आशीर्वाद आमेन, 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 आमेन. हालेलुया, हालेलुया. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा. जोरात रिपीट, जोरात. आपल्या वैरावर प्रीती करा. आमच्या वहिनी कोण आहे? हा, शैतान. खरा वहिनी कोण आहे? शैतान. जगातले लोक वहिनी आहेत का आमच्या? आमचं वहिनी खरा कोण? हा, कोण आहे? जगातले लोक आमची वहिनी का? मग आम्हाला काय करायचं त्यांच्यावर? हालेलुया. तर तुम्हाला नाव ठेवतो तो व्यक्ती नाही, त्याच्याद्वारे शैतान. हालेलुया, हालेलुया. मग जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो कोणाचा लेकरू, तुम्ही कोणाची आणि तुम्हाला त्रास देणार तो शैतानाचा. कोणाचा आहे तो? कोणाचा आहे? तुमच्याशी भांडण करणारा तो शैतानाचा आहे. अरे तो देवाचा आहे. पण शैतान त्या व्यक्तीद्वारे आम्हाला त्रास देतो, कारण की आम्हाला माहिती आहे आमच्या त्या जखमेवर हात ठेवला. उदाहरणार्थ आमची दुःखी जखम, उदाहरणार्थ नवरा आहे, उदाहरण द्यायचं. दुःखी जखम बायको, दुःखी जखम लेकरू आहे. उत्तम बरोबर पॉइंट पकडतो. डिस्टर्ब कशाने होशील मिठ्या? विशाल आणि कशाने डिस्टर्ब होशील? काय सारे काकाशाने विशाल डिस्टर्ब होशील?
लोकांच्या बोलण्याने हिशोब नाही होणार. नवरा बोलला तर बरोबर तलवार घुसणार. बरोबर आहे. दुसरं बोलला तर मी सहन करत. नवरा बोलला, सासू बोलली, बायको बोलली, तुम्ही सहन करणार. सैताना माहिती आमचं वीक पॉइंट काय आहे. बरोबर आमचे लेकरं, आमचं कुटुंब आमचं वीक पॉइंट बनून जातो. आणि सैतानाला माहिती इकून काहीच्यावर तलवार बसकली बरोबर लागणार नाही. म्हणजे काय होणार, दुसरं किती बोलणं याला फरक पडणार, याला फरक पडणार. पण नेमकं तीर जिथून गेला तर तीर कुठून पाहिजे. सैतानाला माहिती आहे नवऱ्यातून तीर गेला, बायकोतून तीर गेला, लेकरातून तीर गेला म्हणजे ही घाया होणार. हालेलुया, हालेलुया. आमचा वैरी कोण आहे. सैतानाशिवाय कोणीच नाही. महाराष्ट्र ज्याला वैरी म्हणतात त्याला म्हणतात ती माझी बहीण, ती माझा भाऊ, तू माझा प्रियकर, प्रियसी, बायको असेल, नवरा असेल, त्यांना म्हणाले मी दुसरे नाही. बायको असेल नाही, ती माझी प्रिय. सैतानाने जरी तिच्याद्वारे मला छळलं तर ती माझी प्रीती आहे, ती माझी आई आहे, तो माझा बाप आहे, तो माझा नवरा आहे, ती माझी बहीण आहे, ती माझी जाऊ आहे, ती माझी ननंद आहे. ती वाईट नाही. आहे का, आहे का, आहे का. ती माझी शेजारी नाही चालेल, ती माझी बहीण आहे. येशूशिवाय प्रीती दाखवणार कोणी आहे का. येशूशिवाय प्रीती दाखवणार कोणी आहे का. मग येशू जर तुमच्यात आहे, तुमच्यात काय निघेल ती. हो, काय निघल. येशूचा आत्मा तुम्हाला काय सांगेल. मी पहिल्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट शिकवली. दुष्ट आत्मा लागण्यासाठी काय करतो मनीषा. दुष्ट आत्मा आमच्या काळात काय करतो, तो व्यक्ती काय करतो, त्याची मर्जी पूर्ण करतो. मग तो खायचं लावतो, ओरडायचं लावतो, मारतो, खून करतो. हे सैतानाचे काम. दुष्ट आत्मा शिरल्या बरोबर आहे. पवित्र आत्मा शिरल्या, पवित्र आत्मा काय काम करायला हवे. पवित्र आत्मा आला आमच्यात तर काय करायला हवे, काय करायला हवे. दुष्ट आत्मा निघाला आल्यानंतर आम्ही कधी निघतोय बाहेर आणि बघून मागे हालेलुया. उचल उचल पटाका लागला म्हणे आम्हाला शैतान. देवाचा आत्मा काय करतो, प्रीती शिकवतो, शांती शिकवतो, प्रेम शिकवतो, वैऱ्यावर समेट करायला लावतो, आनंद येतो, शांती देतो. म्हणजे प्रत्येक सुख, शांती, सामर्थ्य पवित्र आत्मा आमच्यामध्ये प्रगट करतो. हालेलुया. आमच्यात येशू काय दाखवतो, प्रीती दाखवतो. हालेलुया, हालेलुया. आमचा वैरी कोण. सैतानाशिवाय वैरी कोण. माणसं वैरी आहे, शेजारी वैरी आहे. तिने त्या वर्षीला भांडलं होतं मला, ती वैरी आहे. तिने माझा मर्डर केला, ती वैरी आहे. मर्डर म्हणजे बोलली, शिव्या दिल्या, मर्डर वैरी आहे. तिही देवाची, मी देवाचा, तोही देवाचा, मी देवाची. हालेलुया. आज मला काय करायचं येशूमुळं. जे तुमचा छळ करीतात, अरे बोला, जे तुमचा छळ करीतात, जे तुमचा छळ करीतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हाल. म्हणजे तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हाल. कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि धार्मिकावर व अधार्मिकावरही पाऊस पाडितो. जे तुम्हावर प्रीती करीतात त्याचवर तुम्ही प्रीती करीतात तर तुम्हाला काय प्रतिफळ. हालेलुया. जे तुम्हावर प्रीती करीतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती करीता तर तुम्हाला काय प्रतिफळ. जकातदारही तसेच करीतात की नाही. आणि तुम्ही आपला भाऊबंदास मात्र सलाम करीता तर त्यात विशेष काय करीता. विदेशही तसेच करीतात की नाही. यास्त जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण
तसे तुम्ही पूर्ण व्हा. हालेलुया. परत वाचायची गरज आहे, परत पाठ करायची गरज आहे. काय शिकला? कोणावर? हा? जी मला शिवे देती मला तुझ्या तुला मंगल चांगली बोलती, मनुष्य चांगली बोलती, किती केली का फायदा आहे याच्यामध्ये? कोणा किती करून लागते जे तुला म्हणते हे माहिती आहे, त्याला काय म्हण की तुझ्या प्रेम गेले कठीण आहे हेच सत्य. गेले कठीण आहे हेच सत्य. चला रात्र लढ मी अनुभव दे. माझ्या साक्षी तुम्हाला माहिती आहे ना. माझ्या काका हल्ले करायचा प्रयत्न केला, पण मी जशीची तशी वादायची नाही. दुसरीकडच मी कुठे मी कोणाची छत्रछाया झाली? क्षमा करून टाकली. मला मी मला क्षमा करायची ती केली. कोणासाठी? हालेलुया. हालेलुया. आपण डोळे बंद करू, प्रार्थना करू. प्रार्थना करू प्रत्येकाने मला प्रभू तुझ्यासारखी मला. हे पवित्र देवा, तुझ्यासारखी